लय दिवसाच्या बाद दिसली हो कमला तू तर. हा लयच काम आहे वाटते तुझ्या मागं नाही. काय चलो काकू 2-4 घर आहे आता. तेवढेच घरी भांडे आहे. मग आता काय करता बाकीच्या वेळेस मग रिकामे राहतो. कुठं होका की का भेटला मला कापसा गिपसाचा तोरीचा तर जात असतो बाबा. तुमचं बरं आहे बाबा. तुम्ही तर काय म्हणते आपलं दुकान बनवून घेतलं आणि बस बसून जाता एका जागेवर. आणि आम्हाला आमच्यासारखे बाबा जा लागते बाबा तिकडे लोकांच्या घरी भांडे धुवासाठी. काय करू बा आता म्हातारपणात होते काय माहिती काम. दिलं बाबा माझ्या बुड्यानं लावून बसत जाय म्हणे आपली कशी आपली आले तर आपलं तेवढंच पोटा पाण्यापुरतं होऊन जाते. इकडेच तर लय दिवसाच्या बाद आली हो काकू मी. आता कोणी येणंच होत नाही बिचारे इकडे. इकडचे घरच नाही राहिले आता माझ्याजवळ. पहिले तरी बरे होते. त्या शांताबाईच्या घरी गे होते कधी माझे भांडे. आता शांताबाईने पण करून टाकले. तिचा पोराचं लग्न झालं तेव्हापासून. आता तिच्याही घराकडे येत नाही मग मी. कांताच्या घरी आहे का ना तू? कांताच्या घरी जात असतं वाटते ना तू? हो जातो बाबा. कांताच्या घरी मध्ये जात असतो कधी कधी. ती मोठी आहे चिकटवानाची. काही मागावतं देत नाही बाबा. मग कधी माझी वरच येते. हाय म्हणाले सर्विस आहे म्हणाले त्याईले. पण काम करायच्या बाबतीत कधी मोठी चिकट आहे बाबा. सगळे काम करून घेते ती माझ्याजवळून. असलं दिसलं तर सांगत जावं काकू मले. कोणाच्या घरी लागते कोणी भांडे धुवासाठी तर सांगत जा. मला कसं कामाची गरजच आहे ते बाबा. आता लेकरं आहे आणि मला कामही करायला लागते. नवरा पाहिला तर हे असं आहे माया. दारू गिरू पेते. जास्त कमाई काही आहे नाही त्याची. मग मला कमावं लागते. तर असले 2-4 घर गिरं तर बरं राहते बापा. म्हणून म्हणतो असलं दिसलं कधी काकू कोणा जर सांगितलं तुम्हाला तर मग सांगून द्यायच्या मला तुम्ही. हो सांगतो ना. नाही तर आपल्या गावात कोण जाते भांडे धुवाले. आता असलं कोणाच्या घरी लागलं तर सांगतोच मी. असं नाही का सांगत नाही म्हणून. आता लागन ना तुले. आता शांतीच्या घरी शांताबाई नाही काय तिच्या घरी आहे ना आता पोरीचं लग्न गिग्न आहे ना. लग्न आहे आता साक्षीगंध आहे तर तुला लागन नाही काय काम. एवढं काम काय ती एकटीच करून काय तिच्या घरचं. असं जुळलं काय तिच्या पोरीचं लग्न. सांगितलं नाही बाबा. आपल्या गरीबाला कोण सांगते व काकू. आपल्याला कोण विचारते. आता पहिले होती बापा मी तर दे मला काही थे उरलं शुरलं आहे तर देऊन देत जाय तर खाऊन घेऊ आम्ही घरी नेऊन. आता कसं आता कोणी देतही नाही बापा. मागा लागते मोठ्याशानं लोकायले तर मग मोठ्यानं देते. अमाय काकू बापा लय दिवसाच्या बाद साडी घातली तुम्ही तर वैकूच नाही येऊन राहिलं मला. म्या म्हटलं कोण बसलं म्हटलं बापा म्हटलं काकूच्या दुकानात म्हटलं. हो आता म्हटलं घालावं एखाद्या वेळेस. आता तुम्ही घालतात बाबा बाया. मग मी म्हटलं काय आता आपण तेच ते घालतो. आता साडी घालावं म्हटलं. आता जवळ आले सारं झालं. आता नातू घेतो होईन म्हटलं. काय म्हटलं आता तेच ते घालावं ड्रेस म्हटलं. म्हणून मग आता हे साडी काढली बापा आज घालाले. हो काकू बरं झालं घालाच लागते. काकू दुधाचं पाकिट आहे काय? दूध पाहिजे होतं बा. अमाय दूध त्याचं गाव आहे तुमच्या ना. आता दुधाचं पाकिट पाहिजे म्हणतं. आता दुपारच्याने कोण आलं होतं या घरी रंजूबाई. अमाय कमला होय का? लय दिवसाच्या बाद दिसली तू तर. आता येतच नाही आमच्या गावात तर. पहिले तरी रोज ये. काऊ शांताबाईचं घर सोडलं वाटते ते आता नाही. शांताबाईचं गंगाचं घर सोडले वाटते हे आता. हो त्याले सुनागीन आला ना आता. मग आपल्या सारखेले कोण विचारते बाबा आता. मग म्हटलं चल बाबा आता इकडे तिकडेच करत असतो काम. 2-4 घर राहिले. आता इकडे त्या कांताच्या घरी आली होती कांताबाईच्या तर त्याच्यानं मग येत असतो इकडे. नाही तर मग मला काही आले भेटत नाही इकडे. शांताबाईच्या पोरीचं लग्न जुळलं ना. माहित नाही का तुला शांताबाईनं सांगितलं नाही काय काही येजो का काही म्हणून कमला सांगनच तुला आता कामागिमासाठी. काय मी बाबा सांगते का नाही सांगत. आपल्या सारखेले कोण सांगते व रंजाबाई. कोण नाही सांगत. आता जुळणच बाबा. आता झाला ना पोरी मोठ्या मोठ्या. आता शांताबाईच्या गंगाबाईच्या सगळ्याच्याच पोरीचे लग्न होईन आता. हो आपापल्याच मतानं करून घेतात आता पोरी. आता काही पाहायला जायची गिची काही गरज नाही आहे कोणाले. म्हणजे शांतीच्या पोरीनं स्वतःच्याच मनाने केलं काय व रंजू. हो पण सांगता निघजा नका बाबा काकू कोणाले. मलाच म्हणून अजून रंजूनं सांगितलं म्हणून सगळ्या गावभर पाहिजे हो कमला. ऐकशीन इच्छेनं सांगशीन तिथं. आता कांता गिंताच्या घरी नको काढजो बाबा गोष्ट. नाही तर मग आणशीन माझ्यावर आफत. हाय बाबा मी त्याला सांगतो बा. मी सांगायला जातो काय. मला काय करत चालली बाबा. मी नाही करत असतो इकडच्या गोष्टी तिकडे. काही गलत नाही चालली मला. मी कुठल्या कुणाच्या गोष्टी निघालत असतो कधीच. काय करते हो पोरग मग. आता पोरगच पाहिलं म्हणते शांताबाईच्या पोरीनं तर मग काय करते पोरग. आणि हे कसे मानले बाबा. काय मानणार नाही. नोकरीवर आहे ना पोरग. नोकरीवर आहे आणि घरी बाबा इस्टेट पाहान तर मनमाने यायच्यापेक्षा लखपती आहे ते पोरवाले. मग म्हणून मानले. नाही तर काय मानले असते. एखाद्या गरीबाच्या घरी गेली असती कनी तर मग दिली असती काय शांताबाईनं पोरगी. नाही दिली असती. पण ते चांगले आहे घरचे पोरगही साजरा आहे म्हणून. आणि आता गंगाची पोरगी करते. माय गंगाची पोरगी करते काय व बापा. बापा साऱ्या पोरी काय अशाच करतो म्हणते का बाबा आता. काही मायबापाच्या हाती ठेवते हो काही का स्वतःच करतो म्हणते. स्वतःचे लग्न आता पोरीच करून घेतो म्हणते. मायबापाला तर काही गरजच नाही व. आजकाल तसंच आहे व रंजूबाई. आजकाल कुठे जाऊन पाहिजे की नाही तर तसंच आहे. आता मी एवढ्या ठिकाणी जातो की नाही तसंच आहे. कुठे पाहिजे तर कोणाची पोरी पाय तसंच आहे. आपल्याच मतानं करून घेतलं म्हणते. पोरी म्हणा का पोरं म्हणा आपल्याच मतानं केलं म्हणते. असं सांगते बाबा मायबाप. आता आपल्याला सांगू का नाही सांगू पण आपल्याला ऐकू येते ना. बोलतात तर लोक घरात म्हणून माहित राहते बाबा. हो ते करते आता. आता ते कोणासोबत करते व. मग तिचंही जुळलं काय. नाही जुळलं नाही तिचं अजून. तिच्या घरी काय मी बाबा माहीत झालं का नाही झालं. मला झालं माहीत. मला शांताबाईले आम्हाला माहीत झालं
आम्ही पाहिलं बापा पोरासोबत बोलताना तिले. तर मी शांताबाईला सांगितलं. मग आता शांतालाही माहित आहे, कांतालाही माहित आहे, आणि त्या इलाही माहित आहे, पार्वतीलाही माहित आहे, सगळेलेच माहित आहे गावात. मलाही माहित आहे, आणि फक्त गंगालाच माहित नाहीये. तिच्याच घरी माहित नाही तर सगळ्या गावाला माहित आहे. सगळ्या गावभर झाली ती गोष्ट आता. माय बाई काहीच नाही ठेवली हो बापा. पोरीनं माय बापाची काही ठेवली नाही. जाऊ दे, देवा काकू दुधाचं पाकिट द्या मला असं तर. जातो, पाहुणे आल्या माझ्या घरी. मै हे आली मामी, मामानं मामी, त्याच्यासाठी चहा पाणी करायला लागते मला. अमाय ते मामान मामी काही आले व? अन काय म्हणते, पैदल आले का गाडीनं आले, काय ना आले, म्हातारे आहे का जवान आहे? पैदलच आले हो काकू. एसटीनं आले ना, आपल्या लालपरीनं. असं कोण्या गावचे होतले काचे? नागपूरचे होय, नागपूरला राहते ते. आता बोला वर्ष झाले आले नाही, आता आले तर म्हटलं या बापा राहा म्हटलं आता 1-2 दिवस. आता चहाच करायची हाव, दूधच नाही आहे म्हटलं. आता चल दूध घेऊन येतो म्हटलं. असं मग आता दूध तर नाही व, दुधाचं पाकिट तर आहेच नाही. मग आता कसं करता, आता कुठून आणतं दूध? आम्ही हो गड्या, आता कुठून आणू गड्या मी दूध? गंगाबाईच्या घरी जाय ना, गंगाबाईच्या तिथं तर माणसं आहे तिच्या घरी, दूध आहे ना, आण ना तिच्याकडून गंगाबाईच्या घरून. आम्ही हो गड्या, गंगाच्या घरी असते दूध नाही काय? तिले म्हणून नाही असं विका पुरतं तर मला तुझ्या घरचं तरी दे म्हणून बापा, एखादा अर्धा गिलास नाही का देऊन दे म्हणून. पाहुणे आले तर चांगलं वाटते का आता पाहुणेली बिना चहाची ठेवू काय मी? चला काकू जातो मग मी आता. फक्त गोष्ट नका काढ जा बापा कुठं. नाही हो बापा, आम्ही नाही काढत. मी इथं बसली राहतो म्हणाले, माझ्याजवळ 10 बाया येऊन बसते, पण मी गोष्ट नाही काढत असतो बापा कोणाजवळ. असं राहते वा काकू पहा, असं आहे पोरी. आता माझ्या पोरीचं लग्न करायला लागते बापा काकू. पाहिजे एखादा पोरका मोरका असलं तर ध्यानात. हो, आता माझ्या बहिणीचं पोरग आहे बाई. माझ्या बहिणीला आहे एक पोरग, पायशीन तर साजरं पोरग आहे. ती पोरगी काय करून राहिली आता, शिकून राहिली का झालं तिचं शिक्षण? तिचं काय फायनल झालं बाबा, आता फायनल करूनच राहिली यंदा, शेवटचं वर्ष. म्हणून म्हटलं आता शेवटचं वर्ष झालं का करूनच टाकतो म्हटलं तिच्या लग्न. आता काय करता, किती दिवस ठेवता म्हणता आता पोरी बारीले, करून टाकू म्हटलं आता लग्न तिचं. हो, पण आता तिनं जर काही करतो म्हटलं तर मग समोर उठे जाता हो काकू. तो काय करायले, पात नाही काय गावात कसं होऊन राहिलं तर. चांगल्या घरच्या असतो पोरी असं करून राहिला बापा. आपल्यासारख्याचं काय आहे, आपण तर घरी बचाव. हो बरोबर आहे तुझं, करून टाक. काय आहे करणंच आज नाही तर उद्या. आता कुठे निघाली, चालली का अजून गावात फिरायसाठी? कालचं झालं एवढं तर कमी पडलं काय ते? आई मी कॉलेजमध्ये जातो, काम आहे मला. काही गरज नाही आता कॉलेजमध्ये जायची. काय आता घरात बस चुपचाप. पोरगं पाहायला लागते बाबाले, लग्न करून देतो तुझं. बस यंदा तुझं लग्न करून टाकतो आणि बस आमची जिम्मेदारी खतम होऊन जाते. तिकडेच फिरजो आणि तिकडेच कॉलेजमध्ये जाजो. मग किती जात तर काय आता इथं काही करू नको तमाशा आमच्या घरी. आई तू डोक्यातून काही सुटली किटली आहे का? म्हणजे मी त्या पोराला भेटली म्हणून काही कॉलेज सोडून देईन काय? म्हणजे शिकणं सोडून देईन काय? आणि लग्न कशी करेन मी? कोणासोबत करत नाही. मी तुला पहिले सांगितलं मी लग्न त्याच्यासोबत करेन म्हणून. तू हाव म्हण नाही तर नाही म्हण. रश्मी तुला वाटत नाही का जराशी तू जास्त बोलतो म्हणून? मी तुला आता सांगतो त्या पोराचा नान सोडून दे तू. आई मी बिलकुल सोडणार नाही. तुला मी पहिलेच म्हटलं मी लग्न करेन त्याच्यासोबत, तोही मग करणार आहे माझ्यासोबत. काय आणि तू किती काही रोखशील तरी मी करणार नाही, अशातला काही भाग आहे नाही. आणि दुसरी गोष्ट, मी कॉलेजमध्ये जाईन तर तिकडून काही त्याच्यासोबत जात नाही, हे तू ध्यानात ठेवून घे. लग्न करून द्यायला का तुम्हाला तेव्हाच जाईन मी इथून. मग तूही ध्यानात ठेव, ह्या जन्मात मी तुला लग्न करून देणारच नाही त्याच्यासोबत. आई तूही लक्षात ठेव, मी तुझीच पोरगी आहे म्हटलं. काय झालं गड्या यायचं? त्या पोराची गोष्ट वाटते माहीत झाली वाटते आता गंगाले. रंजू तू काय करून राहिली इथं? आमच्या घरी गोष्टी ऐकायला आली काय? एवढी फुरसत आहे का तुला आमच्या घरी गोष्टी ऐकायला आली तू? आम्ही गंगाबाई मी गोष्टी नाही ऐकायला आली हो तुया. मले माहित आहे मले तुला फुरसत आहे म्हणून गावात फिरतं. याच्या त्याच्या घरी याच्या त्याच्या दरवाजावरच फिरत राहतं. कामधंदे नाही आहे ना कोणते? काय करशील? याच्या गोष्टी ऐकतं त्याला सांगतं, त्याच्या गोष्टी ऐकतं याला सांगतं, हेच काम आहे तुझे. आई ऐकून तर घे पहिले. काकू काय म्हणून राहिला तर तू बोलू नको. तू जाय, तुला जिथे जायचं आहे तिथं जाय, निघ लवकर. ठीक आहे? अव गंगाबाई मी गोष्ट तर ऐक तू. मला काहीच नाही ऐकायचं आहे रंजू. कधी कोणाच्या घरी जातो ना आपण तर बाहेरून आवाज द्यायला लागते. आम्ही तुझ्या घरी येतो तर असंच येतो काय? डायरेक्ट घरातच येतो काय? घरातच घुसून जातो काय? तुला समजत नाही? एवढं लहानशी आहे काय तू? पोरगी बारगी का समजत नाही तुले? का कोणाच्या घरात चाललो आपण तर चाललो त्याच्या घरात. पुरं घरात घुसून जायचं, पहिले त्याच्या गोष्टी ऐकून घ्यायच्या नाही, आणि मग त्यानं बोललं तर मग आपण बोलायचं. हट बाई गंगाबाई, तू कधी उलट्या डोक्याचीच बाई आहे आणि भल्ली हलकट बाई आहे तू. माहित आहे तुला मी एवढी हलकट आहे म्हणून? काय आली मग माझ्या घरी फक्त गोष्टी ऐकायसाठी? बस बाबा चालली मी आता. काही सांगत होती पण आता सांगतही नाही तुले. आता काय नाही पैसा थांब ना आता. चालली तर गोष्टी ऐकायसाठी. काय करते काय नाही, कोणी काय बोलते, कोणाच्या घरात काय चालू आहे, तेवढंच रिकामपण आहे ना तुले. अशा राहते बाया, कोणाला वाईट तर वाईटच बोलून ठेवते. चाललंय इथं हिला काय गरज होती गोष्ट ऐकायला याची? बरं ठीक आहे, आता तुम्ही माझा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला की सपोर्ट करत जा. आता कसं आहे, मग कॅरेक्टर असं आहे म्हणून, नाही तर एवढी काही बेकार बाई आहे काय मी? बिलकुल नाही आहे. आणि तुम्हाला काय वाटतं मी रश्मीचं लग्न करून द्यावं का त्या पोरासोबत? तुम्ही जर हो म्हणाल तर मी नक्कीच करून देईन. तुम्ही नाही म्हणाल तर मी करूनच देणार नाही.